आता DRC 7 गेल्यानंतर ऑर्डर आहे ना ही, ऑर्डर आता गेल्यानंतर हे कन्फर्म झालं की थोडी अमाऊंट देणं आहे डिपार्टमेंटला, हे कन्फर्म झालं. आता जी काय अमाऊंट असेल ती DRC 07मध्ये कम्युनिकेट झालेली आहे टॅक्सपेअरला आणि ती त्यांनी ॲक्सेप्ट केलेली आहे. म्हणजे स्वइच्छेने करो किंवा नाईलाजाने करो, त्याला ती ॲक्सेप्ट करावी लागली. किंवा हे डिमांड तुम्ही जे पाठवले, समजा 1 लाख डिमांड पाठवलं आहे, टॅक्स आहे प्लस काय इंटरेस्ट आहे 10,000 आणि काय पेनल्टी आणखीन काय अमाऊंट असेल, समजा इंटरेस्ट आहे 25,000 आणि पेनल्टी 10,000, टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी. आता हे देणं आहेच. आता एकदा का DRC 07 कम्युनिकेट झाल्यानंतर आणि ते ॲक्सेप्ट झाल्यानंतर पेमेंट करणं अपेक्षित आहे ना टॅक्सपेअरनी. जर पेमेंट नाही केलं तर किती कालावधी आहे की तिथपर्यंत काय याच्यावरती ॲक्शन घ्यायची नाही, बरोबर आहे. आता हेच दिलं इकडे 78मध्ये, इफ डिमांड नॉट पेड विदिन 3 months फ्रॉम सर्व्हिस ऑफ ऑर्डर रिकव्हरी प्रोसिडिंग्स टू बी इनिशिएटेड. पहिले कसं असतं, सेक्शन 73 किंवा 74 असेल तर पहिले त्याला इंटिमेशन जाईल, शोकॉज जाईल, अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड जाईल, त्यानंतर मग ऑर्डर आहे. मग ऑर्डर गेल्यानंतर एनी अमाऊंट पेबल बाय टॅक्सेबल पर्सन इन पर्शन्स ऑफ ॲन ऑर्डर पास अंडर दिस ॲक्ट शॅल बी पेड बाय सच पर्सन विदिन अ पिरियड ऑफ 3 months. त्याला हा 3 महिन्याचा कालावधी फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ सच ऑर्डर दिलेला आहे. आणि मग फेलिंग विच रिकव्हरी प्रोसिडिंग्स शॅल बी इनिशिएटेड. 3 महिन्यानंतर काय होईल, रिकव्हरीसाठी पुढची कारवाई जी आहे ती मग सुरू करण्यात येईल. कार्यवाही अशा रकमेचा भरणा करण्यास कसूर केल्यास वसुलीची कारवाई सुरू करण्यात येईल. कधी, आदेश बजावण्यात आल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरली तर ठीक, 3 महिन्यानंतर त्याची मग रिकव्हरी कारवाई सुरू होईल. आता ह्या 3 महिन्याचा पिरियड दिला आहे, ह्याच्यामध्ये प्रोव्हिजन काय सांगतो, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द प्रॉपर ऑफिसर कन्सिडर्स इट एक्सपिडियंट इन द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू ही मे फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग. 3 महिने नॉर्मल पिरियड आहे, पण जर गरज पडली रिक्वायर द सेड टॅक्सेबल पर्सन टू मेक सच पेमेंट विदिन सच पिरियड लेस दॅन पिरियड ऑफ 3 months, 3 महिन्यापेक्षा पण कमी कालावधीसाठी जर महसुलाच्या हितासाठी योग्य वाटेल POला तर लेखी नमूद करून त्याच्याकडे असं स्पेसिफाय करण्यात येईल की 3 महिन्यापेक्षा कमी कालावधीच्या आत रकमेचा भरणा करण्यासाठी त्याला फरमावता येईल, सांगता येईल. 3 महिने नॉर्मल पिरियड आहे, पण विशिष्ट परिस्थितीमध्ये 3 महिन्यापेक्षा अगोदर पण त्याला भरण्यास सांगितलं जाऊ शकतं. नाही भरले त्यांनी 3 महिन्यात, 3 महिने वाट पाहिली, नाही भरले, तर मग सेक्शन 79मध्ये काय रिकव्हरी ऑफ टॅक्स आहे. 78मध्ये काय बघितलं आपण, इनिशिएशन ऑफ रिकव्हरी प्रोसिडिंग. 3 महिन्यानंतर रिकव्हरी प्रोसिडिंग चालू होईल, हे 78 सांगतो. म्हणजे ऑर्डर काढल्यापासून 3 महिन्यामध्ये रिकव्हरी करायची नाही आहे, 3 महिने वाट पाहिजे आहे डिपार्टमेंटनी, हे 78 सांगतो. आणि 79मध्ये 3 महिने झाल्यानंतर मग त्याच्यावरती काय ॲक्शन घेतली जाऊ शकते हे दिलं आहे 79मध्ये. रिकव्हरी ऑफ टॅक्स, कराची वसुली कशी होईल. द रिकव्हरी ऑफ टॅक्स, रिकव्हरी बाय डिडक्शन फ्रॉम एनी मनी. आता मनी ओड, समजा इन्कम टॅक्स आहे, तिथे काय रिफंड असेल तर तो इथे घेता येऊ शकतो GSTमध्ये. जर गव्हर्नमेंटकडे कुठली रक्कम टॅक्सपेअरला घेणं आहे आणि इथे देणं आहे तर अशा केसमध्ये वेअर एनी अमाऊंट पेबल बाय अ पर्सन टू द गव्हर्नमेंट, वेअर एनी अमाऊंट पेबल बाय अ पर्सन to the government under any of the provisions of this act or the rules made thereunder is not paid. जर देणं आहे GST कायद्यामध्ये देणं आहे कुठल्या अमाऊंट आणि जी दिली नाही, the PO shall proceed to recover the amount by one or more of the following modes. खाली दिलेले मोड आहेत वेगवेगळे, त्याप्रमाणे रिकव्हरी होऊ शकते. इथे एवढंच दिलं आहे. इथे काय दिलं आहे की वेअर एनी अमाऊंट, जेथे काही अमाऊंट पेबल आहे एखाद्या पर्सनला, कोणाला, गव्हर्नमेंटला,
अंडर एनी ऑफ द प्रोव्हिजन, या कायद्याच्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार, आणि जी त्यांनी नॉट पेड, जी त्यांनी पे केली नाही भरली, द पी ओ शॅल प्रोसीड टू रिकवर द अमाऊंट. पी ओ काय करेल, ती अमाऊंट रिकव्हरी करण्याकरता काही खाली दिलेले पद्धती आहेत, मोड्स आहेत, त्या मोडप्रमाणे रिकव्हरी सुरू करेल. ठीक आहे. खाली नमूद केलेल्या कोणत्याही एका किंवा अनेक पद्धतीने ती रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू करेल. आता ह्याच्यामध्ये कसे मोड आहेत तर तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये मोड्स ऑफ रिकव्हरी जे आहेत हे मी खाली इथे शॉर्टमध्ये दिले. डिडक्शन फ्रॉम एनी मनी ओड फ्रॉम गव्हर्नमेंट, सेल ऑफ गुड्स, काही गुड्स जे ताब्यामध्ये असतील गव्हर्नमेंटच्या ते विकले जाऊन, गार्निशिंग प्रोसिडिंग्स, रिकव्हरी फ्रॉम थर्ड पर्सन, सेल ऑफ मूवेबल प्रॉपर्टी, एरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू बाय कलेक्टर, हे सगळं खाली आपण बघणार आहोत. ॲज फाईन इम्पोज बाय मॅजिस्ट्रेट आणि थ्रू श्युअरिटी. हे काय मोड आहे हे खाली आपण डिस्कस करणार आहोत. आता वन बाय वन इथे बघा की द पी ओ मे डिडक्ट ऑर मे रिक्वायर एनी अदर. आता स्पेसिफाईड ऑफिसर कोण असतो? स्पेसिफाईड ऑफिसर शॅल मीन एनी ऑफिसर ऑफ द सेंट्रल, स्टेट, यूटी, गव्हर्नमेंट और लोकल अथॉरिटी और ऑफ अ बोर्ड और कॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी ओड. म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले हे आहेत अधिकारी. कंट्रोल होल्ली और पार्टली, इकडे गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे, मग ती गव्हर्नमेंट सेंट्रल असो स्टेट असो तिथला स्पेसिफाईड ऑफिसर. फॉर द पर्पज ऑफ दिस रूल स्पेसिफाईड ऑफिसर शॅल मीन एनी ऑफिसर. द पी ओ मे डिडक्ट और मे रिक्वायर्ड एनी अदर. द पी ओ मे डिडक्ट और मे रिक्वायर एनी अदर स्पेसिफाईड ऑफिसर टू डिडक्ट द अमाउंट सो पेबल फ्रॉम एनी मनी owing to such person which may be under the control of the proper officer or such other specified officer. जर जी एस टी मधला रिफंड असेल तर तो जी एस टी मधल्या रिकव्हरीसाठी वापरता येईल. जर इन्कम टॅक्समधला रिफंड असेल तो पण इथे वापरता येईल. आणखी कुठलं डिपार्टमेंट आहे जिकडे याच्यावर रिकव्हरी प्रोसिडिंग आहे त्याची अमाऊंट दुसऱ्या कुठल्या खात्यामध्ये देणी आहे ती त्याला न देता ती इथे ॲडजस्ट करता येईल. बघा परत वाचतो. द पी ओ मे डिडक्ट और मे रिक्वायर एनी अदर स्पेसिफाईड ऑफिसर टू डिडक्ट द अमाउंट सो पेबल फ्रॉम एनी मनी ओविंग टू सच पर्सन विच मे बी अंडर द कंट्रोल ऑफ द पी ओ. तर जी एस टीचीच अमाऊंट आहे तर ती पी ओच्याच कंट्रोलमध्ये आहे. तर मग जी कारवाई करणारा हा पी ओ आहे तो त्या पी ओला सांगेल की ती अमाऊंट काय कर, ती तुझ्या कंट्रोलमध्ये आहे. टू डिडक्ट द अमाऊंट सो पेबल फ्रॉम एनी, त्याला पेमेंट करण्याच्या अगोदर ती काय करा, डिडक्ट करून, म्हणजे जे देणं आहे रिकव्हरीचं देणं आहे ते डिडक्ट करून त्याला पेमेंट करा. और सच हे कोणाला सांगता येईल? जे जी एस टी कायद्यामधील अमाऊंट देणं आहे त्या पी ओला, अदरवाईज दुसऱ्या खात्याच्या अधिकाऱ्याला सांगता येईल की ती अमाऊंट काय कर, त्याला डिडक्ट करून बाकीची अमाऊंट पेमेंट कर. म्हणजे सर समजा इकडे 2 लाख रुपये रिफंड असेल इन्कम टॅक्स आणि जर जी एस टीमध्ये रिकव्हरी समजा 1,20,000 अशी, तर 1,20,000 डिडक्ट करा आणि त्याला 80,000 पेमेंट करा. किंवा जर जी एस टीचा रिफंड 2 लाख असेल तर 2 लाखामधनं 1,20,000 डिडक्ट करा, जी रिकव्हरी प्रोसिडिंगमध्ये अमाऊंट देणं आहे आणि त्याला 80,000 पेमेंट करा. रिफंड जेव्हा मी घेतलेलं तेव्हा मी हे सांगितलं होतं ना की तिकडे पण अशा प्रकारचे प्रोव्हिजन आहे. तसं ह्या कायद्यामध्ये दुसऱ्या कायद्यात पण तसंच असेल की गव्हर्नमेंटचं कुठलंही एक अशा प्रकारचं देणं कुठल्याही व्यक्तीचं असेल तर दुसरीकडे त्याला घेणं आहे तर हे घेणं देणं ॲडजस्ट करूनच त्याला उर्वरित रक्कम दिली जाते. याप्रमाणे ती ॲडजस्ट होईल. आता ही कारवाई रूल 143 रिकव्हरी बाय डिडक्शन फ्रॉम एनी मनी ओड कसं होईल? वेअर एनी अमाऊंट पेबल बाय अ पर्सन. आता पर्सन म्हणजे कोण? द डिफॉल्टर. जो डिफॉल्टर आहे तो टू द गव्हर्नमेंट अंडर एनी ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट or the rules made thereunder is not paid, the proper officer may require in form GST DRC 09 a specified officer to deduct the amount from any money owing to such defaulter in accordance with the provision of section 79(1)(a. आता वरती आपण काय वाचलं?
79(1)A वाचलं त्यानुसार तो रूल आहे. कुठला फॉर्म आहे? DRC 09. Order for recovery through a specified officer under section 79 where a sum of, आता इथे वरती काय 2 कोणाला पाठवत आहेत, पर्टिक्युलर्स ऑफ डिफॉल्टर इथे माहिती येईल. इथे डिमांड ऑर्डर नंबर, रेफरन्स नंबर ऑफ रिकव्हरी, पिरियड कुठल्या पिरियडची आहे, कुठल्या डेट आहे ते येईल खाली, कुठल्या कायद्यातले किती अमाऊंट देणं आहे, टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी येईल. आणि इथे काय खाली रिमार्कमध्ये, आणि यू आर हिअर बाय रिक्वायर्ड अंडर द प्रोविजन ऑफ 79 amount due from as mentioned above. Act by aforesaid person who has failed to make payment of such amount. The details of arrears are given in the below. हे दिलेलं आहे. एवढी अमाऊंट पेबल आहे. आणि बाकी इथे रिमार्कमध्ये येईल काय येईल ते. कळलं? एक सेक्शन येणार, काहीतरी ॲक्शन घ्यायची त्याच्या संबंधात, तर रूल येणार. रूल आला तर त्यामध्ये फॉर्म येणार. तुम्हाला ही पद्धत क्लिअर आहे ना? आता जर सेक्शनमध्ये तरतूद केलेली आहे तर त्यानुसार ॲक्शन घेण्याकरता रूल येणार. मग रूल तो आहे, रूल 143 आहे आणि यामध्ये दिलेलं आहे. आणि ह्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते मी वर टाकलं इकडे. आणि या एक्सप्लेनेशनमध्ये दिलं की स्पेसिफाईड ऑफिसर म्हणजे कोण असतो. पुढचं सेक्शन, पुढचा क्लॉज 79(1)B, रिकव्हरी बाय सेल ऑफ गुड्स अंडर द कंट्रोल ऑफ प्रॉपर ऑफिसर. द PO मे रिकवर और मे रिक्वायर एनी अदर स्पेसिफाईड ऑफिसर टू रिकवर द अमाऊंट सो पेबल बाय डिटेनिंग अँड सेलिंग एनी गुड्स बिलॉंगिंग टू सच पर्सन विच आर अंडर द कंट्रोल ऑफ द प्रॉपर ऑफिसर और सच अदर स्पेसिफाईड ऑफिसर. आता हे पण कसं होईल? रूलप्रमाणे होईल. याचा पण रूल बघा 144 आहे. रिकव्हरी बाय सेल ऑफ गुड्स अंडर कंट्रोल ऑफ प्रॉपर ऑफिसर. आता याच्यामध्ये बघा किती स्टेप्स आहेत. एवढा मोठा रूल आहे. 7 सब रूल त्यामध्ये आहेत. डिटेन्शन अँड सेल ऑफ गुड्स वेअर एनी अमाऊंट ड्यू फ्रॉम अ डिफॉल्टर इज टू बी रिकवर्ड बाय सेलिंग गुड्स belonging to such person in accordance with the provision of section 79(1)B. The PO shall prepare an inventory. नोटिस टू सक्सेसफुल बिडर. आता हे पुढचे फॉर्म येतील बघा. आता पहिले काय करायला लागेल, त्याला गुड्स जे ताब्यात आलेले आहेत त्याची इन्व्हेंटरी बनवायची आणि त्याची एस्टिमेटेड मार्केट व्हॅल्यू काय ती काढायची त्या गुड्सची. आणि प्रोसीड टू सेल ओनली सो मच ऑफ, समजा आता इकडे गुड्सची किंमत 5 लाख आहे मार्केट व्हॅल्यू आणि रिकव्हरी करायची आहे 2 लाखाची, तर 5 लाखाच्या गुड्सचा लिलाव होईल का? गरजेचं नाही आहे ना. 2 लाख रिकव्हरी करायची आहे तर टू द एक्सटेंट जी रिकव्हरी जेवढी करायची आहे, पहिले काय करा, प्रिपेअर अँड इन्व्हेंटरी अँड एस्टिमेट द मार्केट व्हॅल्यू आणि प्रोसीड टू सेल ओनली सो मच ऑफ द गुड्स ॲज मे बी रिक्वायर्ड फॉर कवरिंग द अमाऊंट पेबल. 2 लाख कव्हर करायचे आहेत ना, मग तेवढ्या अमाऊंट लिलाव करून वसूल होतील एवढ्याच गुड्सचा लिलाव करायचा. अलॉंग विथ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन द रिकव्हरी प्रोसेस. आता लिलाव करायचा आहे, 2 लाख वसूल करायचे आहेत, पण मग आता ती माहिती लोकांपर्यंत पोचवायची, जाहिरात करायची, मग त्या लोकांना जमवायची, लिलाव करता. याच्या करायचा जर 20,000 रुपये खर्च आला तर तो त्याचाच वसूल करायचा, तो सरकारचा खर्च असणार नाही. म्हणजे या 2 लाख प्लस 20,000 म्हणजे टोटल 2,20,000 एवढी आता रिकव्हरीची अमाऊंट झाली. हे लक्षात घ्या. 5 लाखाचे गुड्स ताब्यात आहेत, 2,20,000 हे लिलावातून आले पाहिजे आणि बाकी उर्वरित रक्कम जी आहे 2,80,000 याचे गुड्स असतील त्याला गुड्स परत दिले जातील.
ओके. आता जर असे एक अखंड मशीनच आहे जी 5 लाखाची आहे, मग संपूर्ण मशीन विकायला लागेल. मग त्या केसमध्ये त्याला बाकीची रक्कम परत दिली जाईल. समजलं ना काय. जर गुड्स वेगवेगळे असतील तर टू द एक्सटेंट विका, आणि जर एकच जर वस्तू असेल तर ती सगळी विकल्याशिवाय ती काय कापून विकली तर ती उपयोगी नाही आहे. द सेड गुड्स शॅल बी सोल्ड थ्रू अ प्रोसेस ऑफ ऑक्शन लिलाव including e-auction for which a notice shall be issued. कशामध्ये नोटीस येईल? DRC 10. मग DRC 10 मध्ये नोटीस जाईल, नोटीस फॉर ऑक्शन अंडर सेक्शन 79(1)B. या प्रकारे कधी होणार आहे, किती वाजता होणार आहे, सगळी माहिती यामध्ये येईल. शेड्यूल, सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, क्वांटिटी, ही नोटीस आहे, नोटीस फॉर ऑक्शन. The last day for submission of bid or the date of auction shall not be earlier than 15 days from the date of issue of notice. म्हणजे नोटीस काढल्यानंतर 15 दिवसाच्या आत लिलाव करू नये. 15 दिवसामध्ये 15 दिवसांनी लिलाव होईल याचा. The last date for submission of bid or the date of auction, ती बोली लावायची आहे किंवा लिलाव करायचा आहे, shall not be earlier than 15 days. म्हणजे सफिशियंट लोक जमले पाहिजेत ना बोली लावायला. त्यामुळे 15 दिवस पिरियड घ्या, त्यात ती मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचवा. आता जर ते गुड्स नाशिवंत असतील, धोकादायक असतील तर प्रोव्हाइडेड दॅट वेअर द गुड्स आर पेरिशेबल और हॅझार्डियस नेचर और वेअर द एक्सपेन्सेस ऑफ कीपिंग देम इन कस्टडी आर लायकली टू एक्सीड देअर व्हॅल्यू, द PO मे सेल देम. त्वरित विकेल, त्वरित विकेल. मग 15 दिवस नाही. नाशिवंत गुड्स आहेत, धोकादायक आहेत, माल नाशिवंत किंवा घातक स्वरूपाचा असेल किंवा त्यांना ताब्यात ठेवण्याचा खर्च त्याच्या किमतीपेक्षा जास्त असण्याची शक्यता असेल तर PO त्यांना त्वरित विकू शकेल. अमाऊंट ऑफ प्रीबिड डिपॉझिट. आता जर जो लिलावाची जी प्रक्रिया आहे त्यात ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांच्याकरता द PO मे स्पेसिफाय द अमाऊंट ऑफ प्रीबिड डिपॉझिट. तुम्ही ज्या भाग घ्याल, मला लिलावात भाग घ्यायचा आहे, तर तुमच्याकडनं काय घेतलं जाईल? प्रीबिड डिपॉझिट टू बी फर्निश इन द मॅनर स्पेसिफाईड बाय सच ऑफिसर टू मेक द बिडर इलिजिबल टू पार्टिसिपेट इन ऑक्शन. प्रीबिड डिपॉझिट द्यायला लागेल त्या ऑक्शनमध्ये, तेव्हाच तो पात्र होईल भाग घेण्यामध्ये, तो व्यक्ती. विच मे बी रिटर्न टू द अनसक्सेसफुल बिडर. आता 100 लोकांनी भाग घेतला, डिपॉझिट दिलं, तर एकालाच लिलावामध्ये सक्सेस मिळणार आहे. बाकीच्यांना जे अनसक्सेसफुल असतील त्यांना प्रीबिड डिपॉझिट परत दिलं जाईल. फोरफिटेड इन केस ऑफ द सक्सेसफुल बिडर फेज टू मेक द पेमेंट. आता जर तुम्ही प्रीबिड डिपॉझिट दिलं आहे आणि तुम्ही सक्सेसफुल बिडर असाल पण तुम्ही उर्वरित रक्कम निर्धारित केलेल्या वेळेमध्ये दिली नाही तर तुम्हाला ती रक्कम जप्त केली जाईल, गुड्सही मिळणार नाही आणि डिपॉझिट केलेली रक्कमही मिळणार नाही. तुम्ही एखादा फ्लॅट बुक करता, मुहूर्त आहे आज, 10,000 फ्लॅट बुक करा, पण जर तुम्ही फ्लॅट परचेस नाही केला 10,000 परत मिळतात का? नाही मिळत ना, जप्त. तसं आहे. द PO शॅल इश्यू अ नोटीस टू द सक्सेसफुल बिडर. नोटीस गेली, बिडर आले, त्याने प्री डिपॉझिट दिलं, लिलाव झाला, बोली लागली, त्याच्या नावाने ती बोली लागेल. रिक्वायरिंग हिम टू मेक द पेमेंट विदिन 15 days फ्रॉम द डेट ऑफ ऑक्शन. त्यांनी उरलेलं पेमेंट करायला पाहिजे 15 दिवसामध्ये. इमिजिएट केलं, इमिजिएट विषय संपला. मॅक्झिमम पिरियड दिला आहे 15 दिवस. असं नाही की पेमेंट 15 दिवसांनी द्या. मॅक्झिमम पिरियड दिला आहे 15 days. ऑन पेमेंट ऑफ द फुल बिड अमाऊंट द PO शॅल ट्रान्सफर द पोझेशन ऑफ द सेड गुड्स टू द सक्सेसफुल बिडर अँड इश्यू सर्टिफिकेट. आत्ता लिलाव संपला, उरलेलं पेमेंट केलं, लगेच गुड्स घेऊन गेला, काय हरकत आहे? फिनिश ना, रिकव्हरी लगेच झाली. वेअर द डिफॉल्टर पेज द अमाऊंट अंडर रिकव्हरी इन्क्लुडिंग एनी एक्सपेन्सेस इन्कर्ड ऑन द प्रोसेस ऑफ रिकव्हरी बिफोर द इश्यू ऑफ नोटीस. बघा काय दिलं आहे. आता एखाद्या डिफॉल्टरचा जर का गुड्सचा लिलाव करायचा आहे आणि त्याची नोटीस काढली, बिफोर द इश्यू ऑफ नोटीस अंडर सबसेक्शन 2, नोटीस काढण्या अगोदर
काय दिलं आहे, नोटीस काढण्या अगोदर द प्रॉपर ऑफिसर शॅल कॅन्सल द प्रोसेस ऑफ ऑक्शन अँड रिलीज द गुड्स. ओके, रिकव्हरी जर का डिफॉल्टर अमाऊंट पे करत असेल नोटीस काढण्या अगोदर, तर मग रिकव्हरी ऑर्डर काढणार नाही. त्याचं ऑक्शनचं जे काय नोटीस आहे ही काढणार नाही. प्रोसेस ऑफ recovery before the issue of the notice under subrule 2 the proper officer shall cancel the process of auction and release the goods. डिफॉल्टरने आपली अमाऊंट पे केली आणि त्याचा लिलावाची ऑर्डर काढलेली नाही आहे, पेमेंट केलं, गुड्स रिलीज केले जातील. The PO shall cancel the process and proceed for re-auction where no bid is received or the auction is considered to be non-competitive due to lack of adequate participation or due to low bids. म्हणजे जर का बोली लावणे कमी लोक आले किंवा जे लोक आलेले आहेत त्यांनी जर का प्रॉपर आकड्याची बोली लावली नाही तर मग तो लिलाव कॅन्सल होईल. द PO शॅल कॅन्सल करू शकतो. प्रोसेस अँड प्रोसीड फॉर री ऑक्शन मग पुन्हा काय होईल, नव्याने परत ऑर्डर काढली जाईल की या बोली प्रॉपर बोली आलेली नाही किंवा सफिशियंट जे पार्टिसिपंट नव्हते, लॅक ऑफ ॲडिक्वेट पार्टिसिपेशन और ड्यू टू लो बिड. ठीक आहे, या प्रकारे रिकव्हरी केली जाऊ शकते गुड्स विकून. हे कशामध्ये होतं, 79(1)(b) मध्ये होतं. आता इथे गार्निशिंग प्रोसिडिंग म्हणजे तुमचे पैसे गव्हर्नमेंटला रिकवर करायचे आहेत आणि मी तुम्हाला देणं लागतो, तर गव्हर्नमेंट मला सांगेल त्यांना पेमेंट करू नका, ते आम्हाला द्या, ते आम्हाला देणं लागतात. आता हे कसं कळेल, आता जर का एखाद्याची रिकव्हरी करायची आहे, त्याचा बिझनेस चालू आहे, GSTR 1 तो फाईल करेल, डिपार्टमेंटला कळेल की ह्याचे डेटर कोण आहेत, कळेल की नाही कळेल डेटर कोण आहे. आता जर का समजा मी डीमार्टला गुड्स विकतोय आणि डीमार्टला मी 5 लाखाचे गुड्स विकले आणि डीमार्ट मला पेमेंट करणार आहे विदिन 10 days 15 days, तर डिपार्टमेंट सांगेल 5 लाख त्याला द्यायचे नाही, 5 लाखाला त्यामध्ये तुम्ही 2 लाख द्या आणि 3 लाख रुपये आम्हाला रिकव्हरीचे त्यांच्याकडनं घ्यायचे आहेत ते आम्हाला द्या. लक्षात घ्या, वेगवेगळे सोर्सेस आहेत. जर गव्हर्नमेंटला लक्षात आलं की जो डिफॉल्टर आहे तो आपल्याला पेमेंट नाही करत आहे, पण त्याला कोणाकडनं पेमेंट यायचं आहे, त्याला सांगितलं जाऊ शकतं की तू त्याचं जे रिकव्हरी अमाऊंट आमच्याकडे पेंडिंग आहे, तो देणं पेंडिंग आहे, ते तू आम्हाला दे आणि आम्ही तुला सर्टिफिकेट देऊ की तू आम्हाला हे 2 लाख रुपये दिले, 3 लाख रुपये दिले, इकडे त्याची रिकव्हरी सेट ऑफ होईल आणि हे 3 लाख रुपये तू त्याला द्यायचे आहेत ते पण सेट ऑफ होतील. हे लक्षात घ्या की मी तुम्हाला 3 लाख रुपये देणं आहे आणि मी डिपार्टमेंटला दिले, तर तुम्ही माझ्यावरती केस नाही करू शकत की 3 लाख डिपार्टमेंटला का दिले. आलं लक्षात, हे इलिगली आहे. The PO may by notice in writing require any other person from whom money is due, ज्याच्याकडून पैसे देय आहेत, ओके, किंवा मे बिकम ड्यू टू सच पर्सन. जसं मी आज गुड्स दिलेत तर मला 15 डेजनी पेमेंट मिळणार आहे ना, म्हणजे देय कधी होणार आहे, 15 दिवसांनी देय झालेत किंवा देय होणार आहेत. हू होल्ड्स और मे सबसिक्वेंटली होल्ड मनी फॉर ऑन अकाउंट ऑफ सच पर्सन टू पे द गव्हर्नमेंट. द PO मे बाय नोटीस इन रायटिंग काय लिहू शकतो की ज्याला पैसे देणं आहे किंवा देणं होणार आहे त्याला सांगू शकतो टू पे द गव्हर्नमेंट आयदर फोर्थविथ अपॉन द मनी बिकमिंग ड्यू झाले त्वरित पे कर, और बिंग हेल्ड और विदिन द टाइम स्पेसिफाईड इन नोटीस, नॉट बिंग बिफोर द मनी बिकम ड्यू और इज हेल्ड. कशा प्रकारे होईल, शासनाकडे एकतर ते पैसे देय झाल्यानंतर किंवा ते धारण केल्यानंतर तत्काळ किंवा त्या नोटीशीत स्पेसिफाय केलेल्या वेळी किंवा मुदतीच्या आत अशा व्यक्तीकडून देय असलेली रक्कम भरण्यासाठी जेवढे पैसे पुरेसे असतील, काय म्हटलं,
एवढे पैसे पुरेसे असतील तेवढे भरण्यास किंवा ते पैसे त्या रकमे एवढे असतील किंवा त्या रकमेपेक्षा कमी असतील तेव्हा ते संपूर्ण पैसे भरण्यास फरमावता येईल. बघा कसं आहे, खाली काय म्हटलं इथे, खाली काय म्हटलंय बघा, सो मच ऑफ द मनी ॲज इज सफिशियंट टू पे द अमाऊंट. आता जर का 2 लाख रुपये रिकव्हरीचे आहेत, 2 लाख रिकव्हरीचे आहेत आणि जर 3 लाख रुपये एखाद्याकडे ड्यू झाले तर काय सांगण्यात येईल की 3 लाखामधले 2 लाख द्या. पण जर 3 लाख नसतील, 1च लाख असतील तर संपूर्ण अमाऊंट द्या. लक्षात घ्या, जर रिकव्हरी अमाऊंटपेक्षा जास्त अमाऊंट असतील, सो मच ऑफ मनी ॲज इज सफिशियंट टू पे द अमाऊंट ड्यू फ्रॉम सच पर्सन. 3 लाख असतील तर मग या केसमध्ये 2 लाख पुरेसे आहेत तेवढंच सांगण्यात येईल. पण 2 लाखापेक्षा कमी असतील, द होल ऑफ द मनी वेन इट इज इक्वल टू, जर 2 लाखात असतील तर इक्वल टू असतील आणि त्यापेक्षा कमी असतील तर ऑर लेस दॅन द अमाऊंट, संपूर्ण अमाऊंट द्या. 2 लाख आहेत, तुमच्याकडे 2 लाख आहेत, संपूर्ण द्या. तुमच्याकडे 1 लाख आहेत, संपूर्ण द्या. तुमच्याकडे 3 लाख आहेत, मग 2 लाख रिकव्हरी आहे, 2 लाखच मागा. The PO may serve upon a person referred to in section 79(1)(c). काय म्हणतं इथे, थर्ड पर्सन, त्याच्याकडे पैसे आहेत तो कोण आहे, थर्ड पर्सन. अ नोटीस इन DRC 13 directing him to deposit the amount specified in the notice. Where the state person makes the payment of the amount specified in the notice issued under Schedule 1, the PO shall issue a certificate DRC 14 to the third person, clearly indicate the details of the liability so discharged. आता 13 आणि 14 आहे. नोटीस टू थर्ड पर्सन आणि मग हे सर्टिफिकेट. ओके, आता एखाद्याला नोटीस दिली, बरोबर आहे, समजा तुमचा आणि माझा काय व्यवहार आहे आणि जर का मला गव्हर्नमेंटने नोटीस दिली तर मी तुम्हाला वाचवण्यासाठी त्यांना पेमेंट नाही केलं, चालू शकेल असं? जर कायद्यानुसार तिथे बनवला आहे कायदा की जर एखाद्याला आदेश दिला की तुम्ही ज्याला पैसे देणार आहात ते त्याला देऊ नका, ते गव्हर्नमेंटला जमा करा, पण मी हलगर्जीपणा केला, मी तो आदेश नाही पाळला, तर माझ्यावरती काय कारवाई होणं अपेक्षित आहे की नाही? जर का काय कारवाईच होणार नाही, मग तुमच्याने मला संबंध आहे ना. गव्हर्नमेंट कोण आहे आपल्यासाठी? तुम्ही मला सांगाल, मी मला सांगेल बघा माझ्यावरती कारवाई आली, पेमेंट करू की नको करू, हा चॉईस नाही मला, हे लक्षात घ्या. मला पेमेंट करावंच लागेल आणि मी नाही केलं तर माझ्यावर कारवाई होईल. आता हेच वाचतो मी. आता काय इथे बघा, कंप्लायन्स ऑफ नोटीस, कंप्लायन्स ऑफ, आता मी जे वरती वाचलं हा याच्यामधला 79(1)(c) मधला, त्याच्यामधला सबक्लॉज 1 होता की ज्यामध्ये या प्रकारे थर्ड पर्सनला सांगितलं जाऊ शकतं. आणि आता मी पुढे वाचतोय की कंप्लायन्स ऑफ नोटीस हा सबक्लॉज 2 आहे. एव्हरी पर्सन टू हुम द नोटीस इज इश्यूड अंडर सबक्लॉज 1 शॅल बी बाउंड टू कंप्लाय विथ सच नोटीस. जर सांगितलं गेलं आहे तर मग त्याला काय, ज्या व्यक्तीला नोटीस पाठवण्यात आली असेल ती प्रत्येक व्यक्ती अशा नोटीसचे अनुपालन करण्यासाठी बांधील असेल. आणि अँड where any such notice is issued to a post office, banking company or an insurer, it shall not be necessary to produce any passbook. तुमचं बँकेत अकाउंट आहे, तुमचं इन्शुरन्स कंपनीकडे काय पॉलिसी आहे, पोस्ट ऑफिसमध्ये काय तुमच्या ठेवी असतील, जर एफ डी असेल तर तुम्हाला तिकडे डॉक्युमेंट द्यायला लागतं ना की एफ डीचं सर्टिफिकेट आहे काय, ते जमा करा, मग तुम्हाला एफ डी मॅच्युअर दिले पैसे मिळतात. पण गव्हर्नमेंटला हे बांधील नाही.
काय सांगितलं इकडे, नॉट नेसेसरी टू प्रोड्यूस एनी पासबुक, डिपॉझिट रिसीट, पॉलिसी or any other document for the purpose of any entry, endorsement or the like being made before payment is made, notwithstanding any rule, practice or a requirement of the contrary. म्हणजे जर का एखाद्याची खरोखर तिकडे काय ठेवी असतील पोस्ट ऑफिसमध्ये, बँकेमध्ये किंवा इन्शुरन्स कंपनीमध्ये, तर त्यांना काहीतरी डॉक्युमेंट दिल्याशिवाय त्यांचे पैसे मिळत नाही. पैसे तुमचेच आहेत, पण जे सर्टिफिकेट दिलेलं आहे किंवा जे डॉक्युमेंट दिलेलं आहे ते जमा केल्याशिवाय, पॉलिसी जमा केल्याशिवाय त्याची अमाऊंट मिळत नाही. ही नॉर्मल प्रोसिजर आहे, नॉर्मल प्रॅक्टिस आहे किंवा नॉर्मल नियम आहे. असा तो डिपार्टमेंटला लागू होणार नाही. डिपार्टमेंटनी सांगितलं की हे तुम्ही पेमेंट करा, ड्यू झाले. पॉलिसी समजा एखादी पॉलिसी आहे त्यामध्ये काय असतं, मनी बॅक पॉलिसी आहे, पैसे येणार आहेत. इन्शुरन्स कंपनीला ते पैसे केव्हा मिळतात, काहीतरी डॉक्युमेंट दिल्यानंतर मिळतात पॉलिसी होल्डरला. पण डिपार्टमेंटला तशा प्रकारचं काही प्रोसिजर लागू होणार नाही. आदेश दिला ते पेमेंट करतील. विशेष करून जेव्हा अशी कोणती नोटीस टपाल कार्यालय, बँकिंग कंपनी किंवा विमाकार यांना पाठवण्यात आली असेल तर कोणताही नियम, प्रथा किंवा आवश्यकता याविरुद्ध असले तरी प्रदान करण्यात येण्यापूर्वी कोणत्याही नोंदीच्या, पृष्ठांकनाच्या किंवा यासारख्या करण्यात येत असलेल्या गोष्टींच्या प्रयोजनासाठी कोणतेही पासबुक, ठेव, जमा पावती, विमापत्र किंवा अन्य कोणतेही दस्तऐवज सादर करण्याची आवश्यकता असणार नाही. सादर कुठं नाही करणार. आता जो डिफॉल्टर आहे तो का देणार आहे का पासबुक घ्या, माझं सर्टिफिकेट घ्या, देणार आहे का की हे घ्या आणि ते वसूल करा. जर खरंच त्याची भावना शुद्ध असेल तर तो काय करेल, स्वतःहून तिकडे जाईल, आपली अमाऊंट घेईल आणि गव्हर्नमेंटला देईल. त्याला देण्याची इच्छाच नाही आहे ना, म्हणून वसुली रिकव्हरी केव्हा होते, जबरदस्ती केव्हा करायला लागते, तो देत नाही म्हणून तर केलं जातं ना. म्हणजे त्याच्या नावाने ही अमाऊंट गव्हर्नमेंटला दिली जाईल आणि त्याचे जे दस्तऐवज असतील त्याच्या अगेन्स्ट त्याला ती अमाऊंट दिलेली आहे अशीच एंट्री ती बँक, इन्शुरन्स कंपनी किंवा पोस्ट ऑफिस करेल ना. गव्हर्नमेंटला पण देईल आणि त्याला पण देईल असं तर होणार नाही ना. म्हणजे ज्या वेळेस त्याला नोटीस दिली जाईल तेव्हा ती पोस्ट ऑफिस, बँक किंवा इन्शुरन्स कंपनी करेल, ती अमाऊंट त्याला विड्रॉ केली या प्रकारची एंट्री होईल. कशामुळे, ही नोटीस दिलेली आहे 145 मध्ये, त्याच्या अगेन्स्ट पेमेंट केलं. समजलं ना, काय लक्षात घ्या. आता पुढे येतो मी सबक्लॉज 3 मध्ये, नॉन कम्प्लायन्स ऑफ नोटीस, गार्निशी डीम टू बी डिफॉल्टर. मला नोटीस आली की पेमेंट करा. In case the person to whom a notice under subclause 1 has been issued fails to make the payment in pursuance thereof to the government, he shall be deemed to be defaulter. आता डिफॉल्टर तुम्ही नाही, आता डिफॉल्टर मी आहे. तुम्ही डिफॉल्ट असं तुमच्यावरची कारवाई होईल, तीच कारवाई माझ्यावरती होईल. इन रिस्पेक्ट ऑफ द अमाऊंट स्पेसिफाईड इन द नोटीस अँड ऑल द कॉन्सिक्वेन्सेस, जे काय परिणाम आहेत ऑफ दिस ॲक्ट ऑफ द रूल्स मेड देअर अंडर शॅल फॉलो. आलं लक्षात. तुम्हाला जर का मी पेमेंट केलं, तुम्ही पेमेंट करत नाही, तुम्ही काय डिफॉल्टर आहात, तर आता मी डिफॉल्टर आहे असं समजून माझ्यावर कारवाई होईल. ती वसुली माझ्याकडनं होईल. आता द ऑफिसर इश्यू द नोटीस अंडर सबक्लॉज 1 मे ॲट एनी टाइम अमेंड और रिवोक सच नोटीस और एक्सटेंड द टाइम फॉर मेकिंग एनी पेमेंट इन पर्सन्स ऑफ द नोटीस. आता कोणत्याही वेळेस अशा नोटीसची सुधारणा करण्यात येईल. जी नोटीस दिली त्यामध्ये चेंज करण्यात येईल, नोटीस रद्द करता येईल किंवा नोटीसीच्या अनुषंगाने कोणतेही प्रदान करण्यासाठीची मुदत वाढवण्यात येईल. आता एखाद्याला खरोखर पेमेंट करायचं आहे आणि त्याच्याकडे जेन्युइनली आत्ता पैसे नाही आहेत, 3 महिन्यामध्ये समजा एकाला सांगितलं की 5 लाख रुपये द्यायचे आहेत, 5 लाख रुपये द्यायचे आहेत, तो बोले ठीक आहे, मला मी देणं मान्य करतो, पण ज्या प्रकारे मी चुकीचा टॅक्स भरला किंवा चुकीचा ITC घेतला, ते पैसे काय मी कुठे FD वगैरे काढलेले नाही आहे, ते मी पैसे बिझनेसमध्येच इन्व्हेस्ट केले. तर एकाएकी मला 5 लाख रुपये बिझनेसमध्ये मी काढून दिले तर मला बिझनेसमध्ये ठप्प होईल. तर मी 5 लाख रुपये द्यायला तयार आहे, पण मला तुम्ही हप्त्यात देण्याची परमिशन द्या इन्स्टॉलमेंटमध्ये. तर हे पॉसिबल आहे का? अशी मागणी होऊ शकते ना.
आपण एकदा लोन काढतो आणि हप्त्याने भरतो ना पैसे, EMI वरती सगळं चालतं. मग अशा प्रकारे EMI जो डिफॉल्टर आहे त्याला जर का परिस्थिती अनुकूल नसेल एकदम 5 लाख देण्याची, बघा जो मोठा डिफॉल्टर आहे त्याला काही अब्जवतीमध्ये अमाऊंट जाईल, त्या करोडमध्ये जाईल. म्हणजे जेवढा बिझनेस असतो जेवढा त्याला इन्कम आहे त्याहून जास्त जर का त्याला अमाऊंट द्यायची असेल तर एक रकमी देणं जमेलच, गरजेचं नाही आहे. त्यामुळे सेक्शन 80 सांगतो पेमेंट ऑफ टॅक्स अँड अदर अमाऊंट इन इन्स्टॉलमेंट. ऑन ॲप्लिकेशन filed by a taxable person, on application filed by a taxable person, the commissioner may, for reason to be recorded in writing, extend the time for payment. एक तर पहिला ऑप्शन काय की 3 महिने तुम्ही सांगते ना, मी तुम्हाला बघा माझी FD ड्यू होणार आहे, मी 5 महिन्यात देतो, एक ऑप्शन आहे. पिरियड वाढून द्या, नॉर्मली 3 महिन्यात पेमेंट करायचं आहे, मी पिरियड वाढून द्या, म्हणजे रिकव्हरी करायची गरज डिपार्टमेंटला पडणार नाही. मग माझ्या एखादी इन्शुरन्स पॉलिसी आहे त्यातनं पैसे मिळणार आहेत, कुठून तरी मला पैसे येणार आहेत, तर वेळ वाढून मागतो. एक रकमी पैसे देणार असेल तर वेळ वाढून मागेल. एक्सटेंड द टाईम फॉर पेमेंट. और दुसरा ऑप्शन काय, अलाउ पेमेंट ऑफ एनी अमाऊंट ड्यू अंडर दिस ॲक्ट बाय सच पर्सन इन मंथली इन्स्टॉलमेंट नॉट एक्सिडिंग 20. आता इथे अदर दॅन काय म्हटलं मध्ये, हे अदर दॅन काय, द अमाऊंट ड्यू ॲज पर द लायबिलिटी सेल पासेस इन एनी रिटर्न. रिटर्नमधल्या अमाऊंटसाठी नाही मिळणार. इन्स्टॉलमेंट जी अमाऊंट डिमांड काढलं आहे DRT 07ची अमाऊंट देणं आहे त्यासाठी इन्स्टॉलमेंट दिला जाऊ शकतो, त्यासाठी पिरियड वाढून दिला जाऊ शकतो. आणि आता जर का 5 लाख रुपये द्यायचे कधी आजच्या डेटला, ते जर का 12 हप्त्यात दिले तर मग त्याच्यावरती डिपार्टमेंट गव्हर्नमेंट इंटरेस्ट मागेल की नाही मागणार, मागायला पाहिजे की नको इंटरेस्ट. साहजिक आहे ना, जी आजची रक्कम आहे ती जर का 12 महिन्यात दिली जाईल, मॅक्झिमम 24 महिन्यात दिली जाईल, तर सब्जेक्ट टू पेमेंट ऑफ इंटरेस्ट अंडर सेक्शन 50 अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड लिमिटेशन ॲज मे बी प्रिस्क्राईब. बरोबर आहे, इंटरेस्ट लागेल प्लस एखादा हप्ता चुकला तर मग काय करायचं, म्हणजे काय अटी शर्तीवरच आहे ना. हे पण प्रोव्हाइडेड दॅट वेअर देर इज अ डिफॉल्ट कसूर केला इन पेमेंट ऑफ एनी वन इन्स्टॉलमेंट ऑन इट्स ड्यू डेट, द होल आउटस्टँडिंग बॅलन्स पेएबल ऑन सच डेट शॅल बिकम ड्यू अँड पेएबल त्वरित forthwith and shall without any further notice being served on the person be liable to recovery. हप्ता चुकला त्या डेटला तो हप्ता नाही भरला ते इमिजिएटली रिकव्हरिंग प्रोसिजर काय होईल, स्टार्ट होईल. भरणा करण्याच्या नियत दिनांकास कोणताही हप्ता भरण्यास कसूर करण्यात येईल त्या बाबतीत अशा दिनांकास देय असलेली संपूर्ण, समजा आता मला 10 हप्ते दिले, मी 4 हप्ते भरले, 5वा हप्ता नाही भरला, तर जेवढी अमाऊंट देणं आहे संपूर्ण अरक्त शिल्लक रक्कम ही तात्काळ देय व प्रदेय होईल आणि त्या व्यक्तीवर आणखी कोणतीही नोटीस न बजावता ती रक्कम वसुलीसाठी पात्र ठरेल. आता याचा जो अर्ज आहे तो कसा आहे, काय ॲप्लिकेशन आहे, ऑन अन ॲप्लिकेशन फाईल इलेक्ट्रॉनिकली बाय अ टॅक्सेबल पर्सन इन फॉर्म GST DRC 20. application. Okay, I request you to allow me extension of time up to, आता 24 पर्यंत लिमिट आहे. आता जर का इथे खाली कारण आहे का डॉक्युमेंट्स आहेत, व्हेरिफिकेशन्स आहेत, 24 हप्ते मागितले तर 24 हप्ते त्याला द्यायला पाहिजे असं काय गव्हर्नमेंटवरती किंवा PO वरती काय जबरदस्ती आहे. Order for acceptance, rejection of application for deferred payment, payment in installment. Upon consideration, आता हे दिलं, on an application filed electronically seeking extension of time for the payment of taxes or any amount due under this act or for allowing payment of such taxes or amount in installment in accordance with the provision of section 80, the commissioner shall call for a report
फ्रॉम द ज्युरिडिक्शनल ऑफिसर. जो व्यक्ती इन्स्टॉलमेंट मागतोय त्याच्याविषयी काय होईल, अबाउट द फिनान्शियल ॲबिलिटी ऑफ द टॅक्सेबल पर्सन टू पे द सेड अमाऊंट. म्हणजे ही माहिती घेतली जाईल. 24 मागत असेल तर उपलब्ध माहितीनुसार किती इन्स्टॉलमेंट द्यायचे हे कोण ठरवेल. अपॉन कन्सिडरेशन ऑफ द रिक्वेस्ट ऑफ द टॅक्सेबल पर्सन अँड रिपोर्ट ऑफ द जेओ, द ज्युरिडिक्शनल ऑफिसरनी जो रिपोर्ट दिला आहे, द कमिशनर मे इश्यू अन ऑर्डर अलाउिंग द टॅक्सेबल पर्सन फर्दर टाइम टू मेक पेमेंट टू पे द अमाऊंट इन सच मंथली इन्स्टॉलमेंट नॉट एक्सेडिंग 24 ॲज अ 24च्या पुढे कमिशनरला वाटलं तर देऊ शकत नाही, पण किती द्यावे याचं बर्डन पण कमिशनरवरती नाही. मॅक्झिमम 24. जर त्याला 12 इन्स्टॉलमेंट दिले तर तो अपील करू शकतो का. हां, आता एखादी गोष्ट ऐकवायला नाही पडली तर तो अपीलच जातो ना. मग इथे पण जर का इन्स्टॉलमेंट दिले तर तो अपील करू शकतो. जर का अपीलची प्रोविजन त्याला अलाव करेल तर अपील करेल, नाही करत तर नाही करणार. बघा तुम्ही जेव्हा अपीलचं बघाल सेक्शन, नाही 24 मॅक्झिमम आहेत की नाही, त्याला 12च दिले, तो म्हणतो मला 24च पाहिजे, मला 12 मान्य नाही. किंवा एखाद्याला सांगितलं की इन्स्टॉलमेंट नाही मिळणार, तर ह्याच्या अगेन्स्ट अपील केलं जाऊ शकतं की नाही. एकतर काय होईल, त्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे ते तो ज्याप्रमाणे ॲप्लिकेशन करतो आहे त्याप्रमाणे मान्य होईलच, हे गरजेचं नाही ना. माझा प्रश्न काय होता, 24च्या पुढे तर कमिशनर पण अलाव करू शकत नाही, कारण कायद्यामध्ये 24 दिले. किती द्यायचे ही माहिती मागवली आहे ज्युडिशियल ऑफिसरकडनं. फिनान्शियल पोझिशन काय टॅक्सपेअरची, त्यानुसार त्याला आपण इन्स्टॉलमेंट देऊ, उगाच द्यायची नाही आहे, लक्षात घ्या. मग ती माहिती मागवल्यानंतर त्याचा टर्नओव्हर किती आहे, तो दर महिन्याला सप्लाय करतो किती, मग त्याचा कुठल्या प्रकारचा बिझनेस आहे, त्याला किती मार्जिन आहे, मग त्याप्रमाणे त्याला इन्स्टॉलमेंट 24 द्यायचे का 18 द्यायचे का 12 द्यायचे हे ठरेल ना. हे 4 सबसेक्शन आहेत 120 मध्ये. अपील नॉट टू बी फाइल्ड इन सर्टन केसेस, या 4 दिलेल्या आहेत. आहे कुठे आहे याच्यामध्ये इन्स्टॉलमेंटचं आहे कुठे. आता हे 4 दिलेले आहेत सबसेक्शन, याच्या अगेन्स्ट अपील करता येत नाही.
टॅक्सपेअरचा डिफॉल्ट अधिकार आहे की नाही, जर एखादा निर्णय होतो आणि जर तो टॅक्सपेअरच्या अगेन्स्ट जातो, तो पहिले काय करणार, जी काय नोटीस शो कॉज पाठवले, शो कॉजला उत्तर देणार. आता शो कॉजला उत्तर दिल्यानंतर पण जर त्याच्यात अगेन्स्ट BRC 07 आली तर मग तो पुढे काय करू शकतो, अपील करू शकतो ना. मग इथे जी काय 4 कारणं दिलीत, 4 ऑप्शन दिलेत, हे मला दाखवले, त्याच्या अगेन्स्ट अपील करता येत नाही, बाकी सगळीकडे अपील केलं जाऊ शकतं. आता जर का पहिल्यांदा काय हे निर्णय कोण करतं, हे निर्णय कोण करतं, ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी करतं. नोटीस काढण्याचं काम, डिस्क्रिपन्सी तपासण्याचं काम, आणि त्यानंतर अपिलेट ऑथॉरिटीकडे जाईल, मग अपिलेट ट्रिब्युनल आहे, मग त्यानंतर हायकोर्ट आहे, बरोबर आहे, आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट. आणि हे जे अपिलेट ट्रिब्युनल आहे ना, हे पण कोर्टसारखंच असतं, हे लक्षात घ्या. या 4 ठिकाणी जाऊन त्याला दाद मागता येईल की माझ्यावरती ज्या तरतुदीनुसार जी कारवाई केलेली आहे ती मला मान्य नाही, हे लक्षात घ्या. पण तेच आहे की जर का इकडे हे 4 सबसेक्शन आहेत, यात दिलेलं आहे की ह्याच्या अगेन्स्ट अपील करता येत, हे लक्षात घ्या. जर का ह्याच्यामध्ये अपील नॉट टू बी फाइल इन सर्टन केसेस दिलेलं आहे, हे सोडून बाकी सगळीकडे जी काय ऑर्डर पास केली जाईल डिपार्टमेंटकडनं, ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटीकडनं, ती पुढे जाऊन त्यात अपीलच्या तरतुदीनुसार अपील करणं हा त्याचा काय असेल, या कायद्यामधला अधिकार आहे, हे लक्षात घ्या. या कायद्याने अधिकार दिलेला आहे की तुम्ही 4 प्रकारचे अपील करू शकता त्या तरतुदीनुसार. कळलं इथपर्यंत. The facility referred to in subschedule 2 shall not be allowed where, allowed कुठे होणार नाही, where the taxable person has already defaulted on the payment of any amount under the act, IGST Act, UTGST Act or HGST Act for which the recovery process is on. म्हणजे कसं आहे की ऑलरेडी समजा आता 17, 18, 18, 19, 19, 20 या 3 वर्षाचं डिमांड ऑर्डर केलेलं आहे, ओके. आणि तुम्ही आता 20, 21चं त्याचा काय करता, डिस्क्रिपन्सी चेक करताय किंवा ऑडिट करता, इन्स्पेक्शन करता. आणि 20, 21मध्ये जर इथे याच प्रकारे 5 लाखाची ऑर्डर काढण्यात आली, 3 महिने झाले, त्यांनी पेमेंट नाही केलं, आता याची रिकव्हरी करायची आहे आणि त्याने अर्ज केला मला इन्स्टॉलमेंट द्या. पण अगोदर 17, 18 किंवा 18, 19मध्ये त्याची ऑलरेडी त्यांनी 2 लाख रुपये भरायचे होते, ते भरलेले नाही आहेत, त्याची रिकव्हरी चालू आहे. किंवा त्यांनी या केसमध्ये काय त्याला हप्ते दिले होते इन्स्टॉलमेंट, त्यांनी काय हप्ते भरले, पुढचे भरलेच नाही, त्याच्यावर रिकव्हरी चालू आहे. आणि आता या आणखीन 4थ्या वर्षामध्ये 20, 21मध्ये जर त्याच्यावरती काय ऑर्डर रेज केली गेली आहे आणि त्याने पेमेंट नाही केलं आणि तो मागतो की मला इन्स्टॉलमेंट द्या, आता मी इमानदारीत भरतो, अगोदर भरलेत का, म्हणजे विश्वासपात्र व्यक्ती नाही आहे तो. The taxable person has already defaulted on the payment of any amount under the act. CGST असो, AGST असो, IGST असो, UTGST कुठेही. The facility referred to in subschedule 2 shall not be allowed. जो डिफॉल्टर आहे त्याला अलाउड होणार नाही, त्यांनी अगोदर विश्वास गमावलेला आहे. The taxable person has not been allowed to make payment in installment in, हे तेच सांगितलं मी आता, द अमाऊंट फॉर विच इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी इज सॉट इज लेस दॅन 25,000 अमाऊंट असेल तर इन्स्टॉलमेंट नाही, 25,000च्या वरती असेल तर मेल इन्स्टॉलमेंट, ओके.
ऐकायला येतोय माझा आवाज? खूप जोरात पाऊस पडतोय म्हणून मी थांबलो. आता बघा, जी मगाशी तुम्हाला सांगितलं ना मी, सर एक मिनिट बघा इकडे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मला तुम्हाला देणं आहे आणि मला नोटीस आली, त्यांना देऊ नका, ते पेमेंट आम्हाला द्या. आता असं मी पेमेंट केलं तर इथे काय सांगितलं बघा की एनी पर्सन मेकिंग एनी पेमेंट इन कंप्लायन्स विथ अ नोटीस. मला नोटीस आली, त्याचं मला काय करायला पाहिजे? पालन करायला पाहिजे, पेमेंट करायला पाहिजे. नोटीस इश्यूड अंडर सबक्लॉज 1 शॅल बी डीम्ड टू हॅव बीन मेड द पेमेंट अंडर द ऑथॉरिटी ऑफ द पर्सन इन डिफॉल्ट अँड सच पेमेंट. म्हणजे तुमच्या वतीने मी पेमेंट केलं आहे आणि सच पेमेंट बीइंग क्रेडिटेड to the government shall be deemed to constitute a good and sufficient discharge of the liability of such person to the person in default to the extent to the amount specified in the receipt. आता इथे काय होईल? कोणतीही प्रदान करणाऱ्या व्यक्ती, कोणत्याही व्यक्तीने कसूर करणाऱ्या व्यक्तीच्या प्राधिकारानुसार प्रदान केले असल्याचे मानण्यात येईल आणि शासनाकडे जमा होणारे असे प्रदान पावतीमध्ये स्पेसिफाय केलेल्या रकमेच्या मर्यादेपर्यंत कसूरदार व्यक्तीमार्फत अशा व्यक्तीचे उचित व पुरेसे दायित्व पालन झाले असण्याचे मानण्यात येईल. तुमचं पेमेंट झालं आणि जे पेमेंट मला तुम्हाला करायचं आहे ते पण झालं. काय एवढं मला कंप्लीट करतो पहिलं. एनी पर्सन डिस्चार्जिंग एनी लायबिलिटी to the person in default after service of him of the notice issued under sub clause 1 shall be personally liable to the government to the extent of the liability discharge or to the extent of the liability of the person in default for tax, interest and penalty whichever is less. आता नोटीस जी आलेली आहे कसूरदार व्यक्ती बजावून आल्यानंतर तिचे कोणतीही दायित्व फेडणारी कोणतीही व्यक्ती कर, व्याज व शास्ती यासाठी दायित्व फेडलेल्या मर्यादेपर्यंत किंवा कसूरदार व्यक्तीच्या दायित्वाच्या मर्यादेपर्यंत ज्यापैकी जे कमी असेल त्याकरता शासनाला व्यक्तिशः दायी असेल. यात वरती काय दिलं आहे तुम्हाला मगाशी सांगितलं की जर का त्यांनी कंप्लायन्स नाही केलं, तुम्ही जे म्हणता नाही केलं, हां ते सर आहे ना, मी देय आहे का त्या व्यक्तीला? देय नाही आहे, मग समजा ना विषय. पण जर मी देय असून पण जर का नाही दिलं तर मग माझ्यावर रिकव्हरीची कारवाई होईल, हे लक्षात घ्या. हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची आहे? डिपार्टमेंटची आहे ना. रिकव्हरी पुढे माझ्यावर केव्हा चालू लागू जाऊ शकते की ज्या वेळेस माझ्याकडे त्याचे पैसे आहेत पण मी सांगितलं त्याला मी पेमेंट केलं तर विषय तिकडे संपतो ना. तर ह्यांनी जो पॉईंट काढला तोच पॉईंट इकडे की गार्निश इज नॉट पर्सनली लायबल इफ ही शोज ही डिड नॉट ओ टू डिफॉल्टर. तुम्ही त्याला देणं लागत नाही. तुमच्याकडे डिपार्टमेंटकडे जी माहिती आहे त्यानुसार तुम्ही मला सांगितलं, आदेश दिला की पेमेंट आम्हाला करा. वेअर अ पर्सन ऑन हुम अ नोटीस इज सर्व अंडर सबक्लॉज 1 मी प्रूव्ह करीन ना की मी देणं नाही आहे. टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ द ऑफिसर इश्यूइंग द नोटीस दॅट द मनी डिमांडेड और एनी पार्ट देअर वॉज नॉट ड्यू टू द पर्सन इन डिफॉल्ट. तुमचा जो थकबाकीदार आहे त्याला काय मी देणं लागत नाही, मी पेमेंट केलं आहे. तुम्ही सांगाल बघा हा तुमच्या नावाने इनवॉइस आहे एवढा, पेमेंट तुम्ही केलं आहे, मी दाखवीन बघा NEFT केलं, बँकेत RTGS केलं आहे, गेले पैसे. जर प्रूव्ह करतो मी तर माझा काय त्यात कसूर नाही ना. पण जर का मी देणं आहे आणि तरी पण मी देत नाही तर माझ्यावर कारवाई होईल जी अगोदर आपण वाचली. He did not hold any money from or on account of the person in default at the time the notice was served on him, nor is the money demanded or any part thereof likely to become due to the said person or to. ही कुठल्याही प्रकारे अमाऊंट देणं नाहीच आहे.
ज्या व्यक्तीवर नोटीस देण्यात आली असेल त्या व्यक्तीने तिच्यावर बजावण्यात आलेल्या नोटिशीच्या वेळी मागणी करण्यात आलेली रक्कम किंवा त्या रकमेचा कोणताही भाग कसूरदार व्यक्तीकडून देय नाही किंवा तिने कसूरदार व्यक्तीसाठी किंवा तिच्या वतीने कोणतीही रक्कम धारण केलेली नाही व मागणी केलेली रक्कम किंवा त्या रकमेचा कोणताही भाग उक्त व्यक्तीकडून देय असल्याची संभाव्यता नाही किंवा अशा व्यक्तीसाठी कधी कधी कसं आहे, मी एखाद्या व्यक्तीचा एजंट आहे, त्याच्या वतीने मी सेल करतोय, मला पैसे येणार आहेत म्हणून मला विचारलं जाईल, ऑर्डर दिली जाईल, ते पैसे मला आले का आम्हाला द्या, देय होतील तर आम्हाला द्या, पण मी त्या प्रकारे सिद्ध करतो, सांगतो की नाही आहे, तर मग माझ्याकडनं नाही मागणी केली जाऊ शकत, जबरदस्ती नाही केली जाऊ शकत, हे लक्षात घ्या. संभाव्यता नाही अशी नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्याची खात्री पटेल किंवा अशा रीतीने सिद्ध केले असेल तर या कलमामध्ये अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे कोणतीही अशी रक्कम किंवा त्या रकमेचा भाग शासनाला प्रदान करण्यासाठी ज्या व्यक्तीवर नोटीस बजावण्यात आलेली असेल त्या व्यक्तीला ती फरमावण्यात आली असल्याचे मानण्यात येणार नाही. मग त्याला ती लागू होणार नाही, त्याचा प्रभाव त्यावर लागू होणार नाही त्या नोटिशीचा. ए बी सी झाले. आता डी, रिकव्हरी बाय सेल ऑफ मुवेबल किंवा इमुवेबल प्रॉपर्टी. द पीओ मे इन अकॉर्डन्स विथ द रूल्स टू बी मेड इन दिस बिहाफ डिस्ट्रेन एनी मुवेबल or immovable property belonging to or under the control of such person and detain the same until the amount payable is paid. आता हे डिस्ट्रेनचा अर्थ काय, अटकावून ठेवण्यात येईल. अशा व्यक्तीच्या मालकीची किंवा तिच्या नियंत्रणात असलेली कोणतीही जंगम मुवेबल किंवा इमुवेबल मालमत्ता अटकावून ठेवता येईल. पहिले काय केलं जाईल, ती अटकावून ठेवण्यात येईल आणि नंतर तिची विक्री केली जाऊ शकते. पहिले काय जाईल, जी कंट्रोलमध्ये आहे ती अटकावून ठेवण्यात येईल आणि ती मालमत्ता देय रकमेचा भरणा होईपर्यंत निरुद्ध करता येईल आणि उक्त देय रकमेचा कोणताही भाग किंवा अटकावून ठेवलेल्या किंवा घेतलेल्या मालमत्तेची किंमत कोणत्याही अशा अटकावणीनंतरच्या पुढील 30 दिवस दिले. 30 दिवसांच्या कालावधी साठी चुकती करण्यात आली नाही तर उक्त मालमत्ता विकण्याची व्यवस्था करण्यात येईल आणि अशा विक्रीतून मिळालेले उत्पन्न, देय रक्कम आणि चुकत्या न केलेल्या विक्रीच्या खर्चासह वाद खर्च यांची फेड करता येईल आणि शिल्लक रक्कम कोणती असेल तर देण्यात येईल. पहिले काय कारवाई आहे, मुवेबल किंवा इमुवेबल प्रॉपर्टी पहिले अटकावून ठेवतील 30 दिवस. इन केस एनी पार्ट ऑफ सेड अमाउंट पेएबल or the cost of distress or keeping the property remains unpaid 30 दिवसामध्ये. Next, after any distress may cause the said property to be sold and with the proceeds of such sale, म्हणजे विक्रीची जी काही कारवाई आहे पुढे ती पुढे होईल. मे सॅटिस्फाय द अमाऊंट पेएबल, त्यातून जी अमाऊंट देणं आहे ती वसूल करण्यात येईल आणि विक्रीसाठी जो खर्च येईल, कॉस्ट इन्क्लुडिंग कॉस्ट ऑफ सेल आणि जी उरलेली अमाऊंट आहे शॅल रेंडर द सरप्लस अमाऊंट इफ एनी टू सच पर्सन. आता याकरता रूल 147, रिकव्हरी बाय सेल ऑफ मुवेबल ऑर इमुवेबल प्रॉपर्टी. पीओ प्रिपेअर अ लिस्ट ऑफ मुवेबल अँड इमुवेबल प्रॉपर्टी. पहिले हे यादी बनवतील, बिलॉंगिंग टू द डिफॉल्टर, estimate their value as per the prevalent market price and issue an order of attachment or a distant order of attachment किंवा अटॅच करायचे किंवा काय करायचे ती अटकावून ठेवायची आहे आणि नोटीस पाठवली जाईल prohibiting any transaction with regard to such movable and immovable property as may be required for the recovery of amount due. आता नॉर्मली काय केलं जातं, ज्यावेळेस अशा प्रकारची प्रॉपर्टी एखाद्याची असेल आणि त्याच्यावरती जर का अशा प्रकारची DRT 07ची ऑर्डर गेली तर तो नॉर्मली काय करतो, आपल्या नावावरती असलेली प्रॉपर्टी इमिजिएटली ट्रान्सफर करतो. ट्रान्सफर करेल ना, transfer of property to be void in certain cases.
कधी? व्हॉइडचा अर्थ काय? निरर्थक. वेअर अ पर्सन आफ्टर एनी अमाऊंट हॅज बिकम ड्यू फ्रॉम हिम, त्याच्याकडनं अमाऊंट ड्यू झालेली आहे. क्रिएट्स अ चार्ज ऑन और पार्ट विथ द प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू हिम, म्हणजे दुसऱ्याला त्याचा चार्ज देतो किंवा दुसऱ्याच्या नावे करतो ती प्रॉपर्टी. इन हिज पोझेशन, तिच्या ताब्यात आहे. बाय वे ऑफ सेल, मॉर्गेज, एक्सचेंज और एनी अदर मोड ऑफ ट्रान्सफर व्हॉट्सएवर ऑफ एनी ऑफ हिज प्रॉपर्टी इन फेवर ऑफ एनी अदर पर्सन विथ द इंटेन्शन ऑफ डिफॉल्टिंग द गव्हर्नमेंट रेव्हेन्यू. उद्देश काय? की गव्हर्नमेंटला ह्याच्यावरती अटॅचमेंट आणेल, जप्ती आणेल आणि ती विकून वसुली करेल, ती करू नये या उद्देशाने तो जो चार्ज दुसऱ्याला दिलेला आहे, चार्ज ट्रान्सफर शॅल बी वॉइड ॲज अगेन्स्ट एनी क्लेम इन रिस्पेक्ट ऑफ एनी टॅक्स और एनी अदर सम पेबल बाय द सेड पर्सन. कसं आहे बघा, एखादी व्यक्ती तिच्याकडून कोणती रक्कम देय झाल्यानंतर, म्हटलं बघा, झाल्यानंतर शासकीय महसूल बुडविण्याच्या उद्देशाने इतर कोणत्याही व्यक्तीच्या लाभार्थ, विक्री, गहाण, आतला बदल याद्वारे किंवा तिच्या कोणत्याही मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या इतर कोणत्याही पद्धतीने तिच्या मालकीच्या किंवा तिच्या ताब्यातील मालमत्तेवर किंवा तिच्या भागावर भार निर्माण करील, त्या बाबतीत उक्त व्यक्तीकडून देय असलेल्या कोणत्याही कराच्या किंवा इतर कोणत्याही रकमेच्या संबंधातील कोणत्याही दाव्याच्या तुलनेत असा भार किंवा हस्तांतरण हे निरर्थक राहील, म्हणजे बेकायदेशीर राहील. ओके. आता यात प्रोव्हिजन काय सांगतो? सच चार्ज और ट्रान्सफर शॅल नॉट बी वॉइड इफ इट इज मेड फॉर ॲडिक्वेट कन्सिडरेशन. आता जेव्हा एखाद्याला विक्री केली जाते, तर समजा 1 करोडची मालमत्ता आहे, ती इमिजिएट ट्रान्सफर करायची आहे, 10 लाखाला ट्रान्सफर केली, हे ॲडिक्वेट कन्सिडरेशन नाही आहे, हे लक्षात घ्या. परंतु जर ते सद्भावनेने केलं नाही आहे, इन गुड फेथ, जर सद्भावनेने पुरेसा मोबदला घेऊन या अधिनियमान्वये अशी कारवाई प्रलंबित असल्याची सूचना नसताना, म्हणजे ऑर्डर येण्या अगोदर, ऑर्डर आलेली नाही आहे, त्याच्या अगोदर असा कुठला व्यवहार ठरत असेल, होत असेल आणि तो झाला असेल, तर मग ते वॉइड नाही होणार. जर सद्भावनेने पुरेसा मोबदला घेऊन आणि या अधिनियमान्वये अशी कारवाई प्रलंबित असल्याची, बघा कसं होतं, नोटीस येण्या अगोदर एखाद्याने काही पार्ट अमाऊंट दिली, तो व्यवहार चालू आहे, बाकीची रक्कम देतो, माझ्या नावे ट्रान्सफर करा, आणि जस्ट ऑर्डर निघाली आणि त्यांनी बाकीची रक्कम दिली, तर व्यवहार सुरू झाला होता 2-3 वर्षापूर्वी आणि टप्प्याटप्प्याने तो अमाऊंट देतो आहे आणि ऑर्डर तुमची आली 90 दिवस होण्याच्या अगोदरच त्यांनी बाकीची अमाऊंट दिली, ॲडिक्वेट कन्सिडरेशन आहे. मग इथे ते टॅक्स ही जी वसुली होणार आहे, रिकव्हरी, ती बुडवण्याकरता केली असा अर्थ होऊ शकत नाही ना. अशा माझ्या केसेस आहेत की त्यांना ती जागा घ्यायची आहे, त्यांनी 50% अमाऊंट इमिजिएटली दिली, त्यांना पैशाची गरज होती, ते बोले बाबा तुझी जमीन आहे ती 5 करोडची आहे, आज माझ्याकडे 3च करोड आहेत, ते बोले मला 2 करोडची इमिजिएट गरज आहे, तुम्ही 3 करोड द्या, 2 करोड तुम्ही कधी पण द्या, भले जमिनीची उद्या किंमत 10 करोड हो, 2 करोड तुम्ही जेव्हा द्याल मी तुमच्या नावे जमीन करतो, आज 3 करोड द्या, व्यवहार आपला आपण करून देऊ की ही जमीन तुम्ही 2 करोड दिल्यावर तुम्हाला देणार, दुसऱ्या कोणाला तुम्ही देणार नाही, असं आपण करार करू, पण तुमच्या नावे तेव्हाच करीन जेव्हा तुम्ही उरलेली अमाऊंट देतील. आता हे चालू आहे. आता हा म्हणतो मी 2 करोड जेव्हा कमवीन तेव्हा देईन त्याला, आणि जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत नावे करणार नाही. आता इथे जर का अशी नोटीस कुठे आली, त्याला सांगितलं नोटीस आली मला, आता रिकव्हरी होईल माझ्यावरती, तुम्ही 2 करोड देऊन टाका, कुठं पण करा आणि घेऊन टाकाय. इथे उद्देश तो नाही आहे ना आता हे बुडवणं, अगोदरपासून हा व्यवहार चालू झालेला आहे ट्रान्सफर करण्याचा, किंवा विक्री त्यांनी ऑलरेडी केलेली आहे. उक्त व्यक्तीकडून अशा देय कराची किंवा इतर रकमेची सूचना नसताना किंवा समुचित अधिकाराच्या पूर्व परवानगीने जर एखाद्याची जमीन विकायची आहे, ओके, आणि त्याच्यावरती कुठली रिकव्हरी प्रोसिडिंग आली, तो काय म्हणतो, ही जमीन विकायची मला, ही विकतो मी आणि टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी भरतो, तर मग अधिकाराच्या पूर्व परवानगीने भार निर्माण केला असेल किंवा हस्तांतरण केलं असेल तर असा भार किंवा हस्तांतरण निरर्थक ठरणार नाही.
ब्रेक घेऊया इथे. मी परत आहे कारण याच्यामध्ये बरंच आहे, मोठं आहे खूप.